ज्ञानोबारायांनी जो काय 6वा अध्याय लिहिलाय त्या 6व्या अध्यायामधला 15वा श्लोक आणि ओळी क्रमांक आपण 310 पासून सुरुवात करूया. मग आपल्याला तिथे थोडासा काय लागेल तर संदर्भ लागेल. ज्ञानोबाराय काय सांगतात या कुंडलिनीच्या माध्यमातून की देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. बघा ज्ञानोबाराय काय सांगतात तेवढ्यासाठी त्यांनी कुंडलिनी लिहिली. कुंडलिनीचा जो काय समास आहे किंवा जो काय अध्याय आहे 6वा तो लिहिण्याचं कारण काय की संत सांगतात देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. आणि खरोखरच तो आपल्या हृदयरूपी मंदिरामध्ये भेटतो बरं का. हा प्रत्यक्ष आमची अनुभूती आहे. आणि ती अनुभूती सांगण्यासाठी संत आले की भगवंत आपल्या हृदयस्थो नारायण, भगवंत हृदयामध्ये आहे आणि आपण त्याला शोधतो. नको त्या ठिकाणी आपण शोधायला जातो. जवळी ठेवणे चुकले, दारोदारी हिंडू लागले, अज्ञान असं न करे देव कुठे. संत रामदास सांगतात जवळी ठेवणे चुकले, दारोदारी हिंडू लागले, अज्ञान असं न करे. अज्ञान आहे सगळं. या मंदिरात जा त्या मंदिरात जा पण हृदयरूपी मंदिरामध्ये कोणी जायला तयार नाही. आणि म्हणून ज्ञानोबारायांनी काय केलं, ज्ञानोबारायांनी आपल्याला जागे केलंय. उठा जागे व्हा रे, आता तरी जागे व्हा, देव तुमच्या हृदयामध्ये आहे हे सांगण्यासाठी प्रत्यक्ष ज्ञानोबाराय आले. ज्ञानोबाराय कशासाठी आले, सर्व संत त्यासाठी आलेले आहेत की देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. आणि देव नटला नाना परी आणि भरून उरला चराचरी असे सांगणारे संत नाथ महाराज ज्ञानोबाराया तुकोबाराया. बघा जनाबाई आली, मुक्ताई आली, मीराबाई आली. किती संत तुम्हाला नाव सांगू. सेना न्हावी आला, सज्जन कसाई आला, सावता माळी आले, आमची माळियाची जात, शेत करू बागायत. बघा त्यांनी काय काय लिहून ठेवले सगळा. हे सगळं करता त्यांनी देवाला हृदयरूपी मंदिरामध्ये प्रगट केलं. आणि तो आपल्याला प्रगट करता यायला पाहिजे. देवाची अनुभूती फार महत्त्वाची आहे. जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत केलेले सर्व कर्म निरर्थकम. गीता हेच सांगते की तुम्ही सर्व शास्त्र वाचले आणि सगळ्या देवांची पूजा केली पण आतमधला देव जोपर्यंत तुम्हाला दिसत नाही तोपर्यंत केलेले सगळे कर्म फुकट जाणार आहेत. आणि लोकांच्या टालक्यात काय येत नाही काय माहिती आपल्याला. ज्यांचे त्यांचं प्रारब्ध आहे, ज्यांना त्यांना प्रारब्ध आडू येतात. मागच्या जन्मीचा ठेवा पाहिजे त्यासाठी. आणि तो ठेवा तुम्हाला उघड करायचा असेल तरच संतांना शरण जावं. तो जर ठेवा आपल्याला उघडा करता आला नाही तर संतांची सेवा करून आपण काही फायदा होणार नाही. देवा एक पैशाचाही फायदा होणार नाही. काय म्हणून प्रत्येकाने काय करायला पाहिजे, जागे व्हा. आता हो प्रत्येकाने लगेच जागे व्हा ताबडतोब. आणि देवाला आपल्या हृदयरूपी मंदिरामध्ये कसं शोधायचं हे ज्ञानोबाराने आपल्याला दिलेलं आहे. आणि ते आपल्याला त्या भगवंताची, त्या देवाची, त्या चैतन्य रूपी परमेश्वराची, ब्रह्मतत्वाची आपल्याला ओळख झाली तरच आपल्याला ज्ञानेश्वरीचा अर्थ कळेल. अन्यथा कोणत्याच ग्रंथाचा खरा अर्थ कळणार नाही. जो संतांना अभिप्रेत आहे तो अर्थ आपल्याला कळला पाहिजे. आपल्या मनाप्रमाणे काय हो, आपल्या मनाप्रमाणे सगळेच चालल्यात. पण जो संतांना अभिप्रेत आहे कारण त्यांना अनुभूती आलेली आहे, प्रत्यक्ष तेच देव झाले. काय सर्व संत प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप झाले. म्हणून अर्थांतर पाहिल्या विना श्रोता करे जो श्रवण, तो श्रोता नव्हे पाषाण मनुष्य वेखे. समर्थ सांगतात अर्थांतर पाहिल्या विना उगाच करे जो श्रवण. त्या प्रत्येक भूमीमध्ये अर्थांतर अर्थ दडलेला आहे. आणि तो दडलेला अर्थ आपल्याला कळण्यासाठी आपण साधना करायला पाहिजे. सद्गुरूंना शरण जायला पाहिजे. सद्गुरूविना देव जोडे हे कल्पांतीनं घडे. सद्गुरूशिवाय आपल्याला देव जोडता नाही येणार.
अशा आपण अनेक जन्मामध्ये जरी पूजा केली तरी भगवंताची प्राप्ती आपल्याला गुरूंना शरण गेल्याशिवाय आणि नुसतं शरण जाऊन चालणार नाही. गुरूंनी जी का आज्ञा दिलेली आपल्या सद्गुरू आज्ञा प्रमाण त्यांनी जे आपल्याला प्रमाणित केलेलं आहे, ही सगळी प्रमाण आपल्या आतमध्ये आहेत. प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रमाण बसलेलं आहे. सगळे ओव्या आतमध्ये आहेत आपल्या, पण त्यांचा अर्थ आपल्याला गुह्य अर्थ आहे. आणि तो गुह्य अर्थ करण्यासाठी प्रत्येकाची खटपट असली पाहिजे. आणि ती खटपट प्रत्येकाला त्या भगवत प्राप्तीसाठी आपल्याला प्रत्येकाला उपयोगाला येणार आहे. आणि त्यासाठी हा 6वा अध्याय लिहिला आहे. म्हणून अर्थांतर पाहिल्या विना उगाच करे जो श्रवण तो श्रोता नव्हे पाषाण मनुष्य वेखे. तो श्रोता नाही, तो पाषाण दगड म्हणतात रामदास स्वामी. प्रत्येक ओवीचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे. आज तुम्ही जे काय सर्व जे काय तुमचे प्रयत्न चालू आहेत, प्रत्येकाचे प्रयत्न चालू आहेत हे ज्ञानेश्वरी समजण्यासाठी, गाथा समजण्यासाठी, एकनाथी भागवत समजण्यासाठी, दासबोध समजण्यासाठी जी काय आपली खटपट आहे, ती खटपटच आपल्याला झटपट कुठे नेणार आहे? आपल्याला तर परमात्मा प्राप्तीसाठी नेणार आहे. ही केलेली खटपटच आपल्याला झटपट कुठे नेणार आहे? तर देवाला प्राप्त करण्यासाठी नेणार आहे आपल्याला. पण ती खटपट आपण सोडली नाही पाहिजे. अर्धवट आपण कुठे राहता कामा नाही. म्हणून अर्थांतर पाहिल्या विना अर्थ काढा. तुमच्या स्वतःच्या मनाने अर्थ तयार करा. उगाच करी उगाच श्रवण करू नका. अर्थ बघा. इकडून निरूपण झाल्यानंतर परत तुम्ही अर्धा तास बसा. अर्धा तास 1 तास ज्ञानेश्वरी घेऊन बसा. आणि काय सांगितलं जातं श्रीगुरु कृपेने त्याचं तुम्ही स्वतः शोधबोध घ्या. शोधा म्हणजे सापडेल. जेही शोधून पाहिला तयाशीचा अर्थ सापडला. शोधा म्हणजे सापडेल तुम्हाला. संतांनी सगळं लिहिलंय, पण आपण तिथपर्यंत पोहोचत काय नाही, आपण शोधत नाही. लिहिले की नाही? शोधेशी मानवा राहुळे मंदिरे नांदतो देव हा आपुल्या अंतरे. शोधिशी मानवा राहुले मंदिरे. एवढा स्पष्ट लिहिलं आहे. मी लहान असताना हे गाणं ऐकतो, पण त्याचा अर्थ कधी करायला तुम्हाला कळला असेल तर माहीत नाही. पण मला ज्या वेळेला श्रीगुरूंनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि ते माझं तत्व आत्मप्रकाश माझ्यामध्ये जागृत केलं. तुमच्याकडे पण आत्मप्रकाश आहे, पण जागृत का होत नाही? जागृत करायला गुरूंची कृपा लागते. आणि तेव्हा अर्थ करायला लागला मला. आणि त्याच्या अर्थाचा नुसतं कळलं नाही बरं का, प्रत्यक्ष अनुभूती आली. आणि अनुभूती आल्यानंतर आम्ही तुमच्यासाठी संपूर्ण वेळ दिलेला आहे. तर प्रत्येकाने वेळ काढा, ज्ञानेश्वरी वाचा. इथून जरी प्रवचन पूर्ण झालं तरी नंतरही बसा, वाचा तो आणि प्रत्येक ओवीचा अर्थ समजून घ्या. आता आपण या ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीकडे वळूया. आत्मसंयम योग अध्याय 6वा किंवा याला ध्यानयोग म्हणतात. आणि ओवी क्रमांक आहे 310. गगनी गगन लय जाये, गगनी गगन लय जाये, ऐसे जे काही आहे ते अनुभवे जो होये तो होऊनी ठाके. बघा ज्ञानोबा काय सांगतात की आकाशात मिळते. आकाश कशात मिळते? आकाशामध्ये मिळते. असे जे काही तत्व आहे, काय ते तत्व एक प्रकारचं. मला सांगा आकाशात भेटतो का? पण ज्ञानोबा सांगतात आकाशात मिळून जाये. म्हणजे प्रत्यक्ष आकाश तत्व जो आहे, जो 10वा दार आहे, त्या 10वा दारामध्ये जी काय आपली चैतन्य चालू आहे आपल्या, त्या हरिनामाचं चैतन्य आहे. आणि ते चैतन्य ब्रह्मरंध्रातलं चैतन्य आकाशातल्या बाहेरच्या चैतन्याला मिळालं, त्याला म्हणतात आकाशा मिळून जाये. गगनी गगन लया जाये. बघा काय सांगतात. दृष्टांत आपल्याला माहिती आहे, पण सिद्धांत काय सांगतो? गगनी गगन लया जाये म्हणजे आपल्याकडे असलेलं ब्रह्मरंध्र
त्या ब्रह्मरंध्रातलं चैतन्य बाहेरच्या चैतन्याशी एकरूप झालं. ऐसे जे काय आहे, असं जे काय आपल्याला अनुभवाला येतो, असे अनुभूती यायला पाहिजे. त्या अनुभव हो जाय. आणि तो अनुभव सांगतात ज्ञानोबा काय सांगतात, त्याला अनुभव म्हणतात. अनुभव म्हणजे असं नाही की मला संसारामध्ये खूप प्रॉफिट झाला, पहिल्यांदा प्रॉफिट नव्हता, गुरुला शरण गेलो आणि मला खूप फायदा झाला, सद्गुरू कृपा माझ्यावर झाली, मला राहायला घर नव्हता, मला नोकरी नव्हती, नोकरी मिळाली, छोकरी नव्हती, छोकरी मिळाली. हा अनुभव नाही सांगितला ज्ञानोबाराने. ज्ञानोबारा एक नंबरला आहेत का? जगाची माऊली आहे. ते अनुभव काय सांगतात, गगनी गगन लया जाये, ऐसे जे काय आहे. ब्रह्मरंध्रामध्ये गेल्यावर जी स्थिती होते, ती स्थिती काय होते, ब्रह्मरंध्रामध्ये आपल्याला आकाश पोकळी आहे तिथे, आणि त्या पोकळीमध्ये गेल्यानंतर आपण काय होतो, संपूर्ण देह भान विसरून जातो त्या नामाच्या माध्यमातून. आणि त्या नामाच्या ध्वनी, नामाचं चैतन्य, नामाचं अनाहत ध्वनी आपल्याला ऐकायला येतात. ते अनुभव हो जाय, तसा अनुभव यायला पाहिजे. संसारातला अनुभव नकोय. आणि याला म्हणतात भक्तिमार्ग. बघा, ज्ञानोबारांचा 12 अध्याय वाचा बाबांनो. भक्तिमार्ग काय, 20 श्लोक काय त्यांनी भक्तिमय करून ठेवले. संपूर्ण ज्ञानेश्वरी भक्तिमय आहे. पण ती भक्ती कळेल कधी आपल्याला, आयुष्य गेल्यावर. म्हणून प्रत्येकाने अनुग्रह घ्या, प्रबोधाचं चिंतन करा, संतांच्या वाटेवर या, संतांची सेवा करा. संत सेवा हेची उत्तम देवा. तुकोबारा सांगतात, संतांची सेवा सगळ्यात उत्तम आहे. गगनी गगन लया जाये, ऐसे जे काही आहे, अनुभव हो जाये. तिथं अनुभव येतो आपल्याला. तो होऊन ठाके. आणि तसं होऊन राहणं म्हणजे माणसाची अनुभूती, म्हणजे परमात्म तत्वाची अनुभूती आपल्याला अनुभूती येते. आणि असं होणं म्हणजे भक्ती आहे. त्याचा जो कोणी अनुभव येतो तोच सिद्ध बनतो, सिद्ध पुरुष. सिद्ध पुरुष कोण आहे? ज्याला ब्रह्मरंध्रात जाऊन त्या परब्रह्म तत्वाचा अनुभव येतो, त्या अनाहत नादाचा अनुभव येतो, त्या प्रकाश स्वरूपाचा अनुभव येतो, तो सिद्ध पुरुष. त्याला सिद्ध पुरुष म्हणतात. काय म्हणतात त्याला महात्मा म्हणतात, महान असा आत्मा म्हणतात त्याला. आणि असे महान असे आत्मे येतात कोणासाठी? तर जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा येतात, कल्याण करतायत. आणि ते विभूती असतात, भगवंताच्या विभूती आहेत. या भगवंतानेच त्यांना पाठवलेल्या आहेत. त्या परब्रह्म निर्गुण निराकाराने सगुण साकाराचं रूप म्हणजे विभूती, निर्गुण निराकाराचं सगुण साकार रूप म्हणजे विभूती. आणि त्या विभूती काय करतात? तर हे अशा अनुभव देतात आपल्याला. कसा अनुभव? गगनी गगन लया जाये, ऐसे जे काय आहे ते अनुभव हो जाये, तो होऊन ठाके. म्हणजे ब्रह्मरंध्रात गेल्यावर आपल्याला त्या अनाहत नादाची, त्या प्रकाश स्वरूपाची, त्या चैतन्य तत्वाची, त्या आनंद स्वरूप अवस्थाची आपल्याला अनुभूती येते. आणि तो सिद्ध पुरुष तसा सिद्ध व्हायला पाहिजे. बाकी सगळे बद्ध, सगळेच बद्ध आहेत. काय करणार त्याला? बद्ध तो जाणी जायसा, अंधारीचा अंध जैसा, जैसे चक्षुविन दाही दिशा अंधकार. संत रामदास सांगतात. बद्ध कोणाला म्हणतात? बद्ध तो जाणी जायसा, अंधारीचा अंध जैसा. एक तर अंधार आहे आणि तो अंधारामध्ये चाललंय. जैसे चक्षुविन दाही दिशा शून्याकार. चक्षुच नाही त्याला, सगळीकडे अंधार आहे, चारी दाही दिशेला अंधार आहे, कुठंच प्रकाश दिसत नाही त्याला. आणि तो प्रकाश कुठे आहे? देवा बरं का, प्रकाश कुठे आहे? तर प्रकाश आपल्या आतमध्ये आहे. प्रकाश जोवरी नाही आत्मप्रकाश, जोवरी आत्मप्रकाश प्राप्त नव्हे आपे आपणास, तोरी नाना मतांस चालविती. मग सगळी लोक नाना मतांमध्ये चालल्यात. मतांचा गळबला, कोण आवडेल कोणाला. लोक कामनेच्या व्रताला झुंबून पडते. एखाद्याने कामना केली आणि त्याची पूर्ण झाली तर हजारो लोकांना जेवायला घालतो तो. मतांचा गलबला आहे. संसारातलं सुख पाहिजे प्रत्येकाला. संसारातलं सुख घ्यायचं नाही का? प्रत्येकाने घ्या.
पण ते कसं आहे तर क्षणिक आहे. मग परमसुख काय आहे? परमसुख काय आहे तर परमसुख आपल्याला ब्रह्मरंध्रात गेल्यावर जी आनंद स्वरूप अवस्था आहे आणि त्या आनंद स्वरूप अवस्था एकदा का तिची अनुभूती आली की आपल्याला ती सातत्याने टिकून राहते. जरी आपला देह गेला तरी हा आपला जो आंतरिक अंतरात्मा आहे तो आनंद स्वरूपामध्ये विलीन होतो, त्या ब्रह्मानंदामध्ये विलीन होतो. म्हणून ब्रह्मानंदम परमसुखदम, तो ब्रह्मामध्ये गेल्यावर, तो ब्रह्मतत्वामध्ये गेल्यावर, ब्रह्मरंध्रात गेल्यावर ब्रह्मतत्वाचा अनुभव येतो आणि परमसुखदम, आणि माणसाला सुख मिळतो. केवलम ज्ञानमूर्ती, आणि ती ज्ञानाची मूर्ती. ज्ञानाची मूर्ती कोणती आहे बघा, हे सगळं गुह्य आहे. ब्रह्मानंदम परमसुखदम, जो ब्रह्माच्या आनंदामध्ये गेला, 10व्या दारामध्ये गेला, तिथे स्थिर झाला आणि त्याला त्या ब्रह्म अशा आनंदाचा, आनंद स्वरूपाची त्याला अनुभूती आली आणि ते परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती, आणि ती ज्ञानाची मूर्ती. सांगणं म्हणजे ज्ञान नाही बरं का, सांगणं म्हणजे माहिती सांगणं आहे. मग मी जरी असतो तरी पण ती माहितीच आहे. ज्याने कोणी सांगायचा प्रयत्न केला तरी ती माहितीच आहे, आणि माहिती म्हणजे ज्ञान नव्हे. म्हणून तुकोबाराने काय सांगितलंय, काही नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरवी पार. काही नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरवी पार. तुकोबारायांनी त्यांचा स्वतःचा अनुभव सांगितला. मी काहीही केलं नाही, मी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे वाचलीच नाही, पण मी काय केलं, एका विठ्ठलाचं चिंतन केलं, एका भगवंताचं चिंतन केलं, एका नामाचं चिंतन केलं. सर्व साधनांचे सार, बघा, सर्व साधने केली तरी तुम्हाला काय करावं लागेल, सार घ्यावं लागेल. आणि ते नाम काय आहे तर सर्व साधनांचं सार आहे. सार येथे सार भगवंत, फलकट संसार येथे सार भगवंत. काय सांगतात, संसार फलकट आहे सांगतात, फलकट संसार येथे सार भगवंत. भगवंत सार आहे. मग मी काय केलं, त्या भगवंताचं चिंतन केलं. काही नवे केले एका चिंतिता विठ्ठले, आणि ते चिंतन जमलं पाहिजे. सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरवी पार. हे तुकोबारांनी स्वतःचा अनुभव सांगितला. ते स्वतः काय केलं, हे लोकातून परलोकात गेले, आणि ती आपल्याला अनुभूती यायला पाहिजे. एका ओळीचा किस काढू शकतो आपण, पण आपल्याला वेळ कमी आहे. म्हणून तेथीचा मातू न सडेची बोलाचा हातू, जेने संवादिया गावा हातू पैठिकी जे. म्हणून त्या अवस्थेतील अनुभव शब्दांनी व्यक्त करून दाखविता येत नाही. काय सांगतात, तिथला अनुभव आहे तो शब्दाने सांगता येत नाही. त्याला काय करायला पाहिजे तर त्याला आपल्याला स्वतः ध्यानाला बसून त्याची अनुभूती आपल्याला घ्यावी लागेल. त्याची अनुभूती आपण घेतली तरच आपण भवसागर पार करू शकतो, अन्यथा आपण इथंच लटकून राहू. आणि ती अनुभूती येण्यासाठी माझी खटपट आहे. सगळी खटपट कुठे आहे तर तुम्ही ध्यान करा. जोपर्यंत ध्यान नाही तोपर्यंत ज्ञान नाही. म्हणून 12व्या अध्यायामध्ये कवीमध्ये ज्ञानोबा सांगतात की ज्ञान ये जे भेटी ध्यानाची, या ध्यानाच्या भेटीला ज्ञान येतो आणि आपल्याला आलिंगन देतो. प्रत्येकाला आलिंगने संतांची, या संतांच्या आलिंगनातून दिव्य झाली माझी काया. संतांनी आलिंगन दिलं ना का तुमची प्रत्येकाची काया दिव्य होणार आहे. आणि संतांच्या आलिंगनाची मिठी केवढी आहे, व्यापक आहे ती मिठी. एकदा का ती मिठी पडली का तुम्ही व्यापकतेला पोचता. आलिंगने संतांची, या दिव्य झाली माझी काया. म्हणून त्या अवस्थेतील अनुभव शब्दांनी व्यक्त करून दाखविता येत नाही. तो अनुभव शब्दांनी वर्णन करण्यासारखा नाहीच. बघा काय सांगतात, तो अनुभव शब्दांनी वर्णन करता येण्यासारखा नाहीच आहे.
आणि म्हणून सगळ्यांची काय झालेली गफलत झालेली आहे प्रत्येक साधकाची. अनुभव सांगायला गेलो तर कोणाला सांगता येत नाही, बोलायला गेलो तर एकदम एक नंबर सांगतात, पण अनुभव सांगितलं तर काय नाही सांगता येत का. अर्जुना एरवी तरी या अभिप्रायाचा जे गर्वधारी, काय सांगतात, अर्जुना एरवी तरी या अभिप्रायाचा जे गर्वधारी, ते पाहे पावै खरी दुरी ठेली. अर्जुना खरोखरच पाहिले तर जी वाणी मनांतील आशय व्यक्त करण्याचा अभिमान धरते, ती सुद्धा या अनुभवापासून दूर राहिली आहे. बघा पुढे स्पष्टीकरण ज्ञानोबारांनी दिला. बघा अर्जुना, ही जी वाणी आहे ना, ती मनातील आशय व्यक्त करण्याचा अभिमान धरते. जे काय मनामध्ये चाललंय त्याचा आशय आपल्याला सांगता येईल, पण ती सुद्धा अनुभवापासून दूर राहिली आहे. तिला पण, त्या वाणीला पण अनुभव नाही सांगतात. म्हणून नकळे नकळे नेती नेती ऐशे बोलतसे वेदश्रुती, तेथे मजमूर्खाची मती पोवाडेल कायची. संत रामदास सांगतात की जी 4 वेद, शास्त्र, 18 पुराण यांनाही सांगता आलं नाही, तर मी एक मूर्ख तुम्हाला काय सांगणार. तेथे मजमूर्खाची मती पोवाडेल कायची. मी एक मूर्ख आहे. एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू. ज्ञानोबा सांगतात मी एक मूर्ख आहे. ज्ञानोबा सांगतात तिथपर्यंत कोणालाच जाता येत नाही, म्हणजे गेले पण सांगता येत नाही. तो अनुभव घेण्यासारखा आहे. एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला विवेकू, तरी संत कृपा दीपकू सोजवलो असे. ज्ञानोबा सांगतात संतांची कृपा आहे ना माझ्यावर, आणि ती दीपक आहे, तो दीपक आहे. संतांची कृपा काय आहे तर दीपक आहे, दीपकू तोच माझा दीपक आहे. संतांची कृपा तिथपर्यंत नेऊ शकतो. एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला विवेकू, तरी संत कृपा दीपकू सोजवलो असे. संतांच्या कृपेचा दीपक आपल्या हृदयामध्ये, सगळेजण तेच सांगतात बरं का. संतांच्या कृपेचा दीप आपल्या हृदयामध्ये प्रज्वलित व्हायला पाहिजे, आणि तो एकदा प्रज्वलित झाला की तुम्हाला ती अनुभूती येणार आहे. सांगणं म्हणजे अनुभूती नाही. म्हणून प्रत्येकाने काय करा, प्रत्येकाने ध्यान करा, अनुभव घ्या. अनुभव नाही तर आपल्याला मग आपली गफलत होणार आहे पुढे. प्रत्येकाचं म्हणून अनुभव घ्या. भ्रुलता मागिलीकडे, तेथ मकराचेची अंगण मोडे मांडे, सडया प्राणसाकडे गगना येता. भिवयांच्या आतल्या बाजूस मकराचा देखील प्रवेश होत नाही, पण त्याचप्रमाणे एकट्या प्राणवायूचा देखील ब्रह्माकाशात जाण्याला संकट पडते. म्हणजे कशा अडचणीत बघा ब्रह्मरंध्रात गेल्यावर, या ब्रह्मरंध्रातल्या अडचणी आहेत. भ्रुलता मागलीकडे म्हणजे ज्या वेळेला आपला अनुभव येतो तेव्हा आपल्याला हा जो आपला, जिथं आपण कपाळाला बुक्का लावतो, टिकली लावतो, तिथे भ्रुलता म्हणजे तिथे काय भ्रुकुटी आहे. त्या भ्रुकुटीमधून तो कुठे जातो, मागच्या बाजूला जातो. भ्रुलता मागिलीकडे, भ्रुलतामध्ये आपल्याला अनुभव येतो, आणि मग आपल्याला तो मागच्या दिशेला जाऊन, मग मागच्या दिशेला गेल्यानंतर मग आपल्याला ब्रह्मरंध्रात जातो तो, आणि ब्रह्मरंध्रामधून आपल्याला काय, ब्रह्मरंध्रामधून आपल्याला ध्येय ठेवता येतो. मुळाधार स्वादिष्ठान मनी पुराणात विशुद्धी, आज्ञाचक्र आणि ब्रह्मरंध्र चक्र. ज्या वेळेला आपल्याला अनुभव आहे का, ज्या वेळेला आपल्याला त्या हृदयरूपी आकाशामध्ये म्हणजे कारण देहामध्ये त्या अनाहत नादाचा ध्वनी आपल्याला ज्या वेळेला ऐकायला येतो, त्यावेळेला आपल्याला वरच्या दिशेला जाण्यासाठी मार्ग मोकळा होतो. त्या नामाच्या नादाच्या, नाद ब्रह्माच्या माध्यमातून आपल्याला विशुद्धी चक्रातून आपल्याला कुठे जाता येतो, तर आपल्याला भ्रुकुटीमध्ये येता येतो. त्या नाद घेऊन, ते नाद ब्रह्म घेऊन, किंवा इडा पिंगला नाडी ज्या वेळेला एकवटले जातात
त्यावेळेला आपल्याला नाद ब्रह्माचा अनुभूती येते आणि त्याच्यानंतर आपल्याला भ्रुकुटीमध्ये येता येतो. मग आपला स्थिर होतो, मन स्थिर होतो, चंचलता आपली निघून जाते आणि आपण स्थिर होतो. ध्रुवासारखा, ध्रुवाच्या परी आढळलं जे माझ्या ठाई, ध्रुवाच्या परी आढळलं जे माझ्या ठाई निश्चल. मग ध्रुवासारखा निश्चल व्हावं लागेल. आणि तिथं निश्चलता आल्यानंतर आपल्याला परत तिथून मागे जायचा एक रस्ता आहे आणि मागे गेल्यानंतर मग आपल्याला ब्रह्मरंध्रामध्ये जाता येतो आणि ब्रह्मरंध्राची खिडकी उघडल्यानंतर आपल्याला संपूर्ण देहाचा निराश करता येतो, म्हणजे देह ठेवता येतो. आणि ते चैतन्य जे आहे ते चैतन्य आपल्याला या ब्रह्मरंध्रात गेल्यानंतर अनुभवाला येतो, पण सांगता येत नाही. त्या अनुभव काय सांगणार, ते अनुभव सांगता येत नाही. ते अनुभव प्रत्यक्ष घ्यायचे, हेच ते ज्ञानोबाला सांगतात. हेच त्यांना सांगायचं. भ्रुलता मागिलेकडे जे ते इथं मकराचेनी अंग पग्न मोडे, मकराचेनी अंगन मांडे, सडया प्राण साकडे गगना येता. भुव्यांच्या आतल्या बाजूस मकराचा देखील प्रवेश होत नाही आणि त्याप्रमाणे एकट्या प्राणवायूला देखील ब्रह्माकाशात जाण्याला संकट पडते. ब्रह्म आकाशात जायला संकट पडते. पाठी तेथेच तो भेसळला आणि तेथेच त्याचा काय होतो, लय होतो. भेसळला म्हणजे तदाकार होतो. तिथंच तो तदाकार एकरूप होतो माणूस. तिथं अनुभव घेतल्यानंतर तिथेच काय होतं, तदाकार वृत्ती होते. आणि तदाकार हे ब्रह्म आहे, लक्षात ठेवा. 14 ब्रह्मापैकी तदाकार एक ब्रह्म आहे आणि ते तदाकार ब्रह्म तिथे आपल्याला अनुभवायला येतो. पाठी तेथेची तो भेसळला, ताई शब्दाचा दिव मावळला, मग तयाही वरी आटू भविन्नला आकाशाचा. पुढे तो वायू तेथे गेल्यावर तदाकार होतो, म्हणजे त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होतो. त्यावेळेस शब्दांचे बोलणे खुंटते, म्हणजे जे आपल्याला नामाचा जो शब्द आहे त्या शब्दांचा पण काय होतो, शब्दाचा पण लय होतो. शब्द म्हणजे आपण आहोत असा आपल्याला अनुभूती येतो, पण शब्द गेल्यानंतर आपण नाही आहोत. म्हणजे आपल्याला अनुभूती येणं हे पण ज्ञान नाही. अनुभवाच्या पुढे गेल्यानंतर जी अवस्था आहे, म्हणून अहम ब्रह्मास्मी जान हे नवे शुद्ध ज्ञान, अहम सहमृत्तीलया सदाय. वृत्तीजन्य ज्ञान ते पण सांगतात. संत रामदास सांगतात की ते पण वृत्तीजन्य ज्ञान आहे. म्हणजे मी ध्यान करतो, माझा ब्रह्मरंध्रात गेलाय आणि ब्रह्मरंध्रामध्ये त्या अनाहत नादाचा ध्वनी चालू आहे, हे सांगणं हे पण ज्ञान नाही सांगतात. अहम ब्रह्मास्मी जाणणं म्हणजे ज्ञान नाही. त्याच्याशी एकरूप होणं आणि विसरून जाणं, सगळा संपूर्ण विसर पडणं, हेही नव्हे शुद्ध ज्ञान, अहम सहमृत्तीलया सदाय. जो श्वास जातो येतो जातो येतो हे पण वृत्तीजन्य ज्ञान आहे. त्याच्याही पलीकडे गेल्यानंतर जी अनुभूती येते त्या अनुभूतीला परब्रह्म तत्वाची जोड आपल्याला मिळाली पाहिजे. संपूर्ण देहाचा निराश व्हायला पाहिजे. त्यावेळी शब्दांचे बोलणे खुंटते, मग आकाश तत्वाची आठणी होते. आकाशामध्ये आपल्याला तत्वाचा अनुभव येतो, त्या सोहम तत्वाची अनुभूती येते, त्या चैतन्याची अनुभूती येते आणि ती अनुभूतीही निघून जाते. आता महाशून्याची चिया डोही. आता काय झालं, महाशून्य म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडात मीच भरलेला आहे. हे विश्वची माझे घर, ऐशी मती जायची स्थिर, किंबहुना चरानचर आपणच झाला. तिथपर्यंत माणूस जातो बघा. हे विश्वची माझे घर, संपूर्ण विश्वामध्ये मीच व्यापक भरलोय अशी अनुभूती येते. किंबहुना चर आणि चरा आपणच झाला, चराचरामध्ये मीच व्यापक भरलोय अशी अनुभूती येते प्रत्येक साधकाला. अशी सिद्ध पुरुषाची अवस्था आहे. आणि म्हणून सिद्ध पुरुषाला शरण जा, की ज्याने या नामाची अनुभूती घेतलेली आहे, अशा श्री गुरूंना शरण जावा. आता महाशून्याची या डोही, जेथं गगनाशीची ठाव नाही, तेथ त्यागा लागेल काही बोलाचा या. जेथं अव्यक्त स्थितीच्या डोहांत महादाकाशाचाही पत्ता लागत नाही.
अव्यक्त निराकार नाही ज्या आकार तेथून चराचर हरीशी भजे. बघा ही अवस्था आहे, हे ज्ञानवरांची अनुभूती आहे बरं का. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, या अव्यक्त आहे, निराकार आहे, त्याला आकारच नाही. जेथून चराचर हरीशी भजे, आणि तेथून त्या नामाची काय होते अनुभूती येते. निर्गुण निराकार म्हणून जाणीजे परमात्मा निर्गुण तयासीच म्हणजे ज्ञान त्या वेगळ्या अज्ञान सर्व काही. संत सांगतात बघा वनो, परमात्मा निर्गुण आहे, निराकार आहे. जाणीजे परमात्मा निर्गुण, तर निर्गुण परमात्मा आहे ना, तोच आपला देव आहे. आणि आपण आकाराची पूजा करू नये का? करा. ही पहिली पायरी आहे, टाकायची नाही बरं का, पहिली पायरी आहे. पण तिथपर्यंत पोचायचं आपल्याला, तिथं पोचणं म्हणजे ज्ञान आहे. जाणीजे परमात्मा निर्गुण तयासीच म्हणजे ज्ञान त्या वेगळ्या अज्ञान सर्व काही. आणि त्या निर्गुण परमात्म्याला जाणणं म्हणजे ज्ञान आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे अनुभव असतील तो सगळा अज्ञान असं सांगतात संत रामदास स्वामी. सांगतात बाकी सगळा अज्ञान. मग आता आपण ज्ञानी आहोत का अज्ञान आहोत, ज्याचा त्यांनी शोध घ्यावा. शोधबोध त्यांनी प्रत्येकाचा, ज्याने त्याने आपला आपला शोधबोध घ्या. आपण कुठपर्यंत आहोत, आपण कुठपर्यंत आले आहोत, या प्रत्येकाने आपला आपला शोध घ्या. कारण हे अनुभवाचे वाक्य आहेत. आणि तुकोबाला असताना अनुभव आले ते जगाला सांग, अनुभव आले ते आम्ही या जगाला सांगत आहोत. आणि त्या अनुभूती आपल्याला यायला पाहिजे. जिथं अव्यक्त स्थितीच्या डोहांत महादाकाशाचे पत्ता लागत नाही, तेथे शब्दांची दाद लागेल काय. बघा काय सांगतात, शब्दांची दाद तिथे जाईल का. म्हणून शब्द फलकट सांगतात. जो शब्द आपल्याला दिलेला आहे, जो आपल्याला महावाक्याचा शब्द दिलेला आहे, तो शब्द पण फलकट होतो. नंतर शब्द पण राहत नाही तिथे. अशी ही कुंडलिनी अवस्था आहे बरं का. याची प्रत्येकाने अनुभव घ्या, कारण याच्याशिवाय पर्याय दुसरा मार्ग नाही. कारण ज्ञानोबा आहे, ज्ञानेश्वर माऊली आहे ती आपली. आपली आई आपल्याला सांगते म्हणजे आपण आईचं ऐकलं पाहिजे. आणि ज्याने आईचं ऐकलं नाही मग त्याला फटके खावे लागतात आयुष्यामध्ये. येऊन आपण जन्मा येऊन तुवा काय केले, आपले मुद्दल गमावले. आपले मुद्दल निघून जाईल. आणि मुद्दल गेल्यानंतर आपल्याला आईची आठवण येईल, फायदा नाही. आई सांगते तेव्हा आपण तिचं ऐकलं नाही. जन्मा येऊन काय केले, तुवा आपले मुद्दल गमावले. आपली मुद्दल म्हणजे आपल्याला मिळालेलं आयुष्य जाण्याच्या आधी आपण सावध व्हायला पाहिजे. का रे ना फिरशी माघारा, अजून तरी फजित खोरा. आता पटकन माघारी फिर आणि त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप हो, नाही तर फजिती होईल आपली. केली गाठोलीची नाशी, पुढे भिकची मागशी. काय सांगतात, आपल्याला जे काय गाठेला, जे काय पुंजी आपण बांधून आलेला आहोत, जन्माला येतानाच आपण जी काय पुंजी आणलेली आहे, जी काय पुण्य आणलेली आहे, तिचा सगळा ऱ्हास होईल, नाश होईल तिचा. केली गाठोलीची नाशी, पुढे भिकची मागशी. भीक मागायला लागेल आपल्याला. म्हणून आखरा माझी सापडे की कानवरी जोडे, हे तैसे नव्हे पुढे त्रिशुद्धिगा. म्हणून हे ब्रह्म अक्षरांत सापडण्याजोगे किंवा ऐकू येण्याजोगे नाही, ते त्रिवार सत्य आहे. इथे बघा, इथे सगळं आणलं, खाली आणलं आपल्याला सगळ्यांना. ब्रह्म काय आहे, अक्षरात सापडत नाही. ब्रह्माच्या ठिकाणी अक्षरच नाही. म्हणून आपल्याला वर्णन करता येणार नाही. आपण जरी वर्णन आता जरी पोथ्या पुराण वाचले तरी आपल्याला ब्रह्म सापडणार नाही. ब्रह्म कसा आहे तर अक्षराच्या पलीकडे आहे, कुठलाच अक्षर नाही. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, तेथून चराचर हरीशी भजे. चराचर संपूर्ण हरीचं भजन करतो. मग चराचरामध्ये आपण पण आलो, तुमचा देह पण चराचरामध्ये आला, मग तो भजन करतो का बघा, स्वतःला शोधा. तुम्हाला शोधा, तुमचं भजन चालू आहे का. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथून चराचर हरीशी भजे.
चराचर हरीला भजतो आणि त्या चराचरामध्ये आपला देह आहे. मग आपल्या देहामध्ये ते चैतन्य आहे का बघा, ते भजन आहे का बघा. आणि ते भजन आपल्या हृदयामध्ये असेल, आपल्या अंतःकरणामध्ये असेल तर आपण योग्य दिशेला आहोत. नाही तर निरूपणकार, प्रवचनकार, कीर्तनकार सगळ्यांना आपला नियम आहे. आणि जर हे भजन नसेल आणि जर आपण त्या तशा गुरुला शरण गेलो नाही तर मग ते कोणाचे बा काय गेले, ज्याचे त्याने अनहित केले. आपणच आपल्या हाताने काय करतो, आपणास मारिना आत्महत्यारा, आपल्या आत्म्याचा आपण घात केला. आपणास आपलाच आपण घात करतो. आपणास आपणास वाचविना आत्महत्यारा. म्हणून सावध आहे तो श्रवण, सावध व्हा. विकल्प होताच विस्मरण पडताच मरण पावती प्राणी. आपल्याला विस्मरण होताच का म्हणे भगवंताच्या नामाचं. स्मरण विस्मरण झाले मग त्या देहास मरण आले, मग जन्मास घातले कोणास कोणी. आपणच आपल्याला जन्माला घालतो का आपण त्या नामाशी एकरूप होत नाही, त्या नामाला विसरलो, त्या तत्वाला विसरलो आणि आपल्या हाती आपला घात करतो आपण. म्हणून प्रत्येकाने काय करा, प्रत्येकाने नाम घ्या, नाम घेता राहू नका, पुढे जामीन आहे तुका. तुकोबाला सांगतात की नाम घेतल्याशिवाय राहू नका, मी जामीन आहे पुढे. म्हणून हे ब्रह्मा अक्षरात सापडण्याजोगे किंवा ऐकू येण्याजोगे नाही, त्रिवार सत्य आहे. ब्रह्म काय कशातही सापडणार नाही, आपल्याला अक्षरात सापडणार नाही. आपण प्रवचनकार झालो, कीर्तनकार झालो, गायक झालो तरी ब्रह्म आपल्याला सापडणार नाही. मग ब्रह्म कशा सापडेल, त्या ब्रह्मतत्वाशी एकरूप होणार. आपल्याकडे असलेलं जे चैतन्य अंतरात्म्यामध्ये असलेलं जे चैतन्य आहे त्या चैतन्याशी एकरूप होणं म्हणजे ज्ञान आहे. आणि ते चैतन्य आपल्याला काय सांगितलं आहे की जे आपल्याकडे सूक्ष्म पद्धतीने सूक्ष्म रूपाने आहे ते आपल्याला व्यापकतेकडे घेऊन जातो. प्रत्येक माणूस व्यापक आहे बरं का, आम्ही सर्व व्यापक आहोत, पण आपण त्या संसाराच्या राड गाडग्यामध्ये आपण अडकलोय. आपण कुठं अडकलोय, या संसाराच्या राड गाडग्यामध्ये आपण अडकलोय. आणि तिथून आपल्याला निघायचं असेल म्हणून संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाते. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाते. मग राम नाम उपजावडी सुख घडोघडी वाढू लागे. घडोघडी सुखाकडे जाणार तुम्ही, पण संतांच्या पायाची धूळ आपल्याला लागली पाहिजे. सहज सहज बोलता विवेक प्रगटे. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाते. सगळे वासना जळून जाईल. मग राम नाम उपजावडी. जेव्हा संपूर्ण आपल्या वासना, कामना, भावना, इच्छा, आकांक्षा सगळ्या जळून जातील तेव्हा आपल्याला त्या हरिनामाची रामाच्या नामाची आपल्याला आवड लागेल. सुख घडोघडी वाढू लागे. हळूहळू सुख वाढत जाईल. सुख घडोघडी वाढू लागे. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे. हृदयी प्रगटे रामरूप. बघा तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परंतु उपतिष्ठ तो पूर्वपुण्य. मग आपला पूर्वपुण्य असेल तर आपल्याला हे सगळं मिळतं. मग पुण्य आपल्याला वाढत असेल तर आपण काय करायला पाहिजे, तर आपल्याला ध्यान करायला पाहिजे. भगवंताचं नामस्मरण करता करता या देहाकडे ती पुण्याही वाढली, ते पुण्य आपल्या वाढलं तरच आपल्याला त्या परमात्म्याची ओळख होणार आहे. त्या परमात्म्याला आपली दया यायला पाहिजे. त्या परमात्म्याने आपल्याला बोलवलं पाहिजे. आपण त्याच्याकडे जाऊन फायदा काहीच नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केला देव सापडणार नाही. त्याने आपल्याला बोलायला पाहिजे. आणि त्याने आपल्याला बोलवा असं वाटत असेल तर आपलं भजन अखंड चालू पाहिजे. देवाला काय आवडतं मला सांगा तुम्ही, काय आवडतं देवाला? ज्ञान आवडतं. देवाला काय पैसा आवडतो? देवाला काय आवडतं? काय पूजा केलेली आवडतं? नाही. देवाला काय आवडतं? आवडे देवाशी ऐका तो प्रकार. देवाला काय आवडतं? अखंड चिंतन विठोबाचे. देवाला काय आवडतं? आवडे देवाशी तो हा प्रकार. नामाचे चिंतन
सर्व काळ. देवाला तेच आवडतं हो. नामाचं चिंतन अखंड असेल तेच देवाला आवडतं. बाकी याच्या व्यतिरिक्त देवाला काहीच आवडत नाही. कारण देव म्हणतो हे सगळं मीच बनवलंय, पण तू भजन कर, माझं भजन कर आणि सगळा उपभोग घे. पण माणूस भजन करतच नाही आणि सगळं काय करतो, त्याची भूक वाढत 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 सगळं जमा करतो आणि सगळं इथंच ठेवून जातो. आणि भगवंताला जे आवडतं ते आपण करत नाही. आवडे देवाशी तो हा प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन. तो नामाचा उच्चार आपल्याला जमला पाहिजे आणि नंतर उच्चारही बंद पडतो आणि आपण परमतत्वामध्ये विलीन होतो. आणि ते विलीन होण्यासाठी आपल्याला ही कुंडलिनी जागृतीची अवस्था दाखवलेली आहे. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा राष्ट्रसंत म्हणून आपल्याला त्यांची निवड झालेली आहे. खरोखरच ते संत आहेत, जगाचे संत झाले ते. का तर त्यांना अनुभूती आली, जगामध्ये व्यापकतेकडे गेले श्रीपाद बाबा, रामदास बाबा. आणि ते व्यापक तत्व कळले पाहिजे हो. व्यापक व्हा, तुम्ही व्यापक व्हा. जोपर्यंत आपण संसाराला धरून ठेवलाय तोपर्यंत व्यापक नाही होणार. आणि व्यापक परमात्मा व्यापक आहे. परमात्मा कसा आहे, सगळीकडे भरलेला आहे. जळी स्थळी काष्टी हृदय पाशाने, असा आपला जेव्हा भाव होईल, देव दुरी नाही तयाला, त्याला देव लांब नाही हो. तर राष्ट्रसंत आपले श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग देवेकर बाबा, नाना बाबा यांच्या चरणी मी समर्पित करते. पुंडलिकावर